वन 24 तास. घेऊयात महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून. आत्महत्या करणारी मुलं आहेत. जीवन इतकं सुंदर आहे आणि एक मार्कासाठी हे आत्महत्या करतात. जेव्हा तुम्हाला आत्महत्या करावीशी वाटेल ना, तेव्हा तुम्ही माझ्या लेकरांकडे या. का या? त्या लेकरांना कान आहे पण ऐकू शकत नाही, तोंड आहे पण बोलू शकत नाही, तरीही ते त्यांच्या आयुष्यात दुसऱ्यांनी दिलेल्या जुन्या कपड्यांवर खुश आहेत. त्यांच्याकडे मोबाईल नाहीये, त्यांच्याकडे लॅपटॉप नाहीये. नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 1 24 तासमध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रासाठी 24 तास या मालिकेमध्ये महाराष्ट्राच्या विकासासाठी जी लोक कामं करतात आणि ज्यांच्या माध्यमातून नेहमी महाराष्ट्राची प्रगती होत असते, प्रत्येक घटकाला जिथं सामावून घेतलं जातं अशा एका व्यक्तींची आपण इथं भेट घेणार आहोत. त्यांच्याशी आपण एक संवाद साधणार आहोत की अशी नेमकी व्यक्ती कोण आहेत, तर आपण त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार, मी रामेश्वरी नितीन जाधव. मी बारामतीचीच आहे. माझं शिक्षण MA हिंदी, MA वुमेन स्टडीज, परत माझं जर्नलिझमही झालेलं आहे. PhD हिंदी विषयातली इनकम्प्लीट आहे. ही शाळा सुरू केल्यानंतर मी मूकबधीर विषयातलं DEDही केलेलं आहे. MSW पण झालेलं आहे. आणि माझ्याच मुलींची म्हणजे मूकबधीर मुलींची गरज लक्षात घेऊन मी स्वतः ब्युटी पार्लर आणि मेकअप आर्टिस्टचा सुद्धा कोर्स केलेला आहे आणि माझं काउन्सिलिंगही झालेलं आहे. आपण ज्या संस्थेचं काम करता किंवा जी संस्था आपली त्याच्याबद्दल माहिती द्या. कोणती संस्था आहे? श्री यशोदीप कला क्रीडा शिक्षण प्रसारक मंडळ बारामती या संस्थेअंतर्गत निवासी मूकबधीर विद्यालय कहरावगज ही शाळा मी 2009 साली सुरू केली. ही शाळा म्हणजे बारामती तालुक्यातील निवासी मुलांची, मूकबधीर मुलांची पहिली शाळा आहे. बरं, या निवासी शाळेमध्ये फक्त तालुक्यातीलच मुलं आहेत का इतर ठिकाणची मुलं तुम्ही आणलेली आहेत किंवा आलेली आहेत? ॲक्च्युली आपण बघतो की ज्या वेळेला आपलं मूल अगदी 1 वर्षाचं असतं तेव्हापासून आपण ठरवतो की कुठल्या शाळेत मूल घालायचं. पण मूकबधीर मुलांचं तसं नसतं. तर या मुलांना आपल्याकडे जी मुलं आहेत ती पूर्ण महाराष्ट्रातून आहेत. म्हणजे कर्नाटक, बीड, बुलढाणा, जळगाव अशी अधिक पोलिसांना सापडलेली की ज्यांचा आईवडिलांचा काही ठाव ठिकाणा नाही किंवा ज्यांच्या आईवडिलांनीच ते त्यांना सांभाळू शकत नाही म्हणून सोडून दिलेलं आहे. आणि मुलं तर मूकबधीर आहेत. त्यातली काही मुलं लिहायला वाचायला तर ते सांगू शकतात, परंतु त्यांची लँग्वेज वेगळी आहे. त्यांच्या आईवडिलांचा आम्ही शोध घेतला परंतु आईवडील सापडले नाहीत, अशी सुद्धा मुलं आहेत. आपल्याकडे बेसिकली पूर्ण महाराष्ट्रातून मुलं आहेत की जी काही मुलं आम्ही सर्वे करून आणलेली आहेत. कारण आपण पाहतो आपण म्हणतो की आपण विज्ञान युगात वावरतो किंवा विज्ञान खूप पुढे गेले, टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे, पण दुर्दैवाने आणखी काही पालकांपर्यंत ही टेक्नॉलॉजी पोचलेली नाही आहे. आणि त्याचमुळं अजूनही बोकड कापल्यावर माझं मूल ठीक होणार आहे, कानात मंत्र टाकल्यावर माझं मूल ठीक होणार आहे, या मानसिकतेतले पालक अजून माझ्याकडे आहेत. तर अशा पद्धतीची मुलं आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्रातून आहेत. मग या संस्थेमध्ये जे आपण निवासी मूकबधीर विद्यालय आहे याच्यामध्ये मुलं आणि मुली तर यांच्यासाठी काय सुविधा आहेत? ॲक्च्युली ही शाळा माझी बारामती तालुक्यातील निवासी शाळा आहे मूकबधीर मुलांची. निवासी शाळा म्हणजे वयवर्षे 5 ते 18 या वयोगटातील मुलं आपण आपल्याकडे ठेवू शकतो. परंतु बरीच अशी मुलं आहेत पोलिसांना सापडलेली वगैरे की ती अगदी 2-3 वर्षाची असताना सुद्धा माझ्याकडे आलेली आहेत. तर आपल्याकडे साधारण 3 वर्ष वयापासून पायरी वर्ग 1 ते पायरी वर्ग 4 नंतर 1ली ते 8वी असा गव्हर्नमेंटचाच एक क्रायटेरिया असतो. त्या क्रायटेरियानुसार या मुलांना आपण आपल्याकडे ठेवतो. या मुलांची आर्थिक परिस्थिती असतानाच फार नाजूक असते, त्यामुळं आपण फी घेत नाही म्हणण्यापेक्षा पालक फी देऊच शकत नाही. तर या मुलांना आपण आपल्या शाळेमध्ये निवासी मूकबधीर विद्यालय कहरावगज या शाळेमध्ये आपण त्यांना पूर्णपणे राहणं मोफत देतो. त्यांचं जेवण, त्यांचा चांगला पोषण आहार, त्यांना शाळेसाठी लागणारं सगळं साहित्य, त्यांना शिकवण्यात येणारा जो वेगळं त्यांचं साईन लँग्वेजमध्ये शिकवायला लागतं त्या पद्धतीचे आमच्याकडे टीचर्स आहेत. या दिव्यांग मुलांसाठी सरकारी बऱ्याचशा योजना असतात. त्या योजनांच्या माध्यमातून त्यांना काही आर्थिक मदत मिळवून देणे असेल. या मुलांना हँडिकॅप सर्टिफिकेट काढल्याशिवाय या योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे त्यांना या योजना ज्या आहेत त्या योजनांची माहिती देऊन सर्टिफिकेट काढून देणं. पुढे जाऊन 18 वर्षाच्या पुढे जाऊन म्हणजे आता गव्हर्नमेंट नियमानुसार या मुलांना आपल्याकडे 18 वर्षापर्यंतच ठेवता येतं. आता मी 14 वर्ष झाली या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. बऱ्याच केसेसमध्ये बऱ्याच पोलीस स्टेशनला मला मूकबधीर मुलांवर मुलींवर जर अन्याय अत्याचार झाला तर कोर्टासमोर इंटरप्रिटर म्हणून बोलवलं जातं. म्हणजे तो मुलगा किंवा ती मुलगी काय सांगतीये हे कोर्टला मी इंटरप्रिट करून द्यायचं, ही माझी भूमिका तिथे असते. तर अशा बऱ्याचशा केसेसमध्ये मी गेल्यानंतर पाहिलं की ज्या वेळेला 18 वर्ष पूर्ण झाली म्हणून संस्था यांना घरी पाठवतात. आता माझी एकटीच शाळा नाही ना, पूर्ण महाराष्ट्रात कितीतरी शाळा आहेत अशा पद्धतीने या मुलांसाठी काम करणाऱ्या. तर ज्या वेळेला ही मुलं घरी येतात
तर ही मुलं घरीच असुरक्षित आहेत. हे मला त्या केसेसमध्ये गेल्यावर लक्षात आलं. कारण ज्या वेळेला ही मुलं घरी जातात, मुली घरी जातात, मुलांना तर एक लेबरशिवाय दुसरं काहीही करू शकत नाहीत ते, कारण बोलायला ऐकायला येत नसल्यामुळे त्यांना कंपन्यांमध्ये वगैरे जॉब दिला जात नाही. तर या मुलांसाठी मी महाराष्ट्रातलं पहिलं मूकबधीर मुलींसाठीचं पुनर्वसन केंद्र सुरू केलेलं आहे. या पुनर्वसन केंद्रामध्ये आपण या मुलींना ब्युटी पार्लर, शिवण क्लास, वेगवेगळ्या पर्स मेकिंग, स्किल डेव्हलपमेंटच्या गोष्टी, पेंटिंग, या सगळ्या गोष्टी आपण मोफत शिकवतो. आणि आता लवकरच आपण एक नवीन युनिट सुरू करतोय, कारण मला बरंचसं पालकांचं म्हणणं असं आलं की तुम्ही मुलींसाठी खास करून करताय, पण मुलंसुद्धा महत्त्वाची आहेत, कारण उद्या त्या मुलांचं पुढे जाऊन लग्न होणार, ते कुटुंब प्रमुख होणार, तर त्यासाठी सुद्धा आमचं प्रोजेक्टवर वर्कआउट सुरू आहे. तर या मुलांसाठी आपण शिक्षण, त्यांचं निवास, त्यांना घडवणं, त्यांचं पुनर्वसन, या सगळ्या गोष्टींवर आपली संस्था मोफत काम करते. आता जी मुलं 18 वर्षाची होतात किंवा 18 वर्षानंतर, तर त्यांच्यासाठी तुम्ही सांगितलं की व्यवसायाचा आपल्या स्वयंरोजगारासाठी तुम्ही प्रकल्प लावता, पण हे संस्था चालवणं किंवा मुलांची जपणूक करणं, सांभाळणं, याच्यासाठी जे काही खर्च असतो, जो मानधन आहे, शासन किंवा असे कोणत्या स्वरूपात उपलब्ध होतात? खरं तर आहे ना, ज्यावेळेला शाळा सुरू केली त्यावेळेला शाळा कशा पद्धतीने चालवायची हे खरं तर मलाही माहिती नव्हतं. जसं म्हटलं जातं की आता आई होणं, आता स्त्रीचं उदाहरण द्यायचं जर झालं तर प्रत्येक वेळेला आई आपल्याला उदाहरण देते, हां तुला आई झाल्यावर कळेल, तुला आई झाल्यावर कळेल की आई होण्याचं वेदना काय असते. आनंदही असतो पण वेदना काय असते ते मूल घडवताना. तसंच झालं, शाळाही हे माझं मूलच आहे. तर हे घडवताना मला भरपूर त्रास झाला, पण काही तत्त्व आपण ठरवलेली होती शाळा सुरू केल्यानंतर, जसं की आपण पालकांकडनं कसल्याच प्रकारची फी घेणार नाही, जे आपण शेवटपर्यंत ते तत्त्व पाळणारच आहोत. दुसरी गोष्ट, या मुलांसाठी जे काही काम असेल ते ट्रान्सपरंटली करणार. जसं की शाळा सुरू केल्यानंतर अक्षरशः मी, म्हणजे माझ्याकडे स्कूटी गाडी होती आणि गाडीला 2 साईडला हुक केलेले होते. आणि हुक कशासाठी केले होते, डिकीमध्ये माझे 2 पिशव्यांच्या घड्या केलेल्या असायच्या आणि अशोकनगर किंवा अशा चांगल्या रिच एरियामध्ये माझा नित्यक्रम असायचा. माझा मुलगा होता साधारण 1-1.25 वर्षांचा. मग त्याचं सगळं आवरलं की गाडीवर निघायचं आणि चांगली सोसायटी आधीच ठरवलेलं असायचं आपल्याला या एरियामध्ये जायचे आणि त्या 2 पिशव्या ज्या असायच्या त्या पिशव्या गाडीतून काढून दोन्ही हातामध्ये घेऊन घराचा दरवाजा वाजवायचा. मग सांगायचं मी अशी शाळा चालवते, असं आहे, तुमच्याकडे जे काही शिल्लक असेल ते मला द्या, तुमचे कपडे तुम्ही वापरलेले मुलांचे देऊ शकता, तुम्ही खेळणी तुटलेली जे तुम्ही वापरत नाही, जे भंगारवाल्याला देणार आहे ते तुम्ही मला द्या. अशा पद्धतीने मी कामाची सुरुवात केली. मग हे सुरुवात केल्यानंतर बऱ्याच वेळेला असं व्हायचं की कुठल्याही एरियात गेले की, आता मी प्रॉपर बारामतीची असल्यामुळं कुठे माझा नातेवाईक भेटायचा, कुठे माझा क्लासमेट भेटायचा, कुठे माझी मैत्रीण भेटायची, अगं तो इथं कशी काय वगैरे वगैरे. पण कधीही आम्ही कोणाकडे जाऊन कुठली पैशाची मागणी किंवा असं काही केलेलं नाही. आम्ही एकच म्हणायचो, म्हणजे कुठले अधिकारी वगैरे जरी बारामतीमध्ये बदलून आले तरी आमचं एक असायचं की शाळेच्या वतीने एक लेटर असतं, म्हणजे कंपल्सरी माझ्या पर्समध्ये ते असतंच तयार केलेलं, की त्याच्यावर फक्त त्या अधिकाऱ्याचं नाव टाकायचं. त्याच्यामध्ये मजकूर असा असायचा की सर नमस्ते, आपण आमच्या बारामतीमध्ये आलात, किंवा मॅडम नमस्ते, आपण आमच्या बारामतीमध्ये आलात, आपलं खूप खूप स्वागत आहे, मी अशी माझं हे नाव असं आणि माझी अशी मूकबधीर मुलांची शाळा आहे, शाळा अगदी रस्त्याला लागून आहे, तर तुम्ही कधीतरी माझ्या शाळेला व्हिजिट करा. मी असो नसो, मी मुलांच्या पोटांच्या खळग्याकरता मी बऱ्यापैकी बाहेरच फिरत असते, तर तुम्ही कधीतरी या, व्हिजिट करा आणि जर तुम्हाला आवडली तर तुम्ही काही ना काही मदत करा, नाही आवडली तर का नाही आवडली हे पण आम्हाला सांगा, म्हणजे ते ड्रॉबॅक आम्ही कुठेतरी सुधारू शकू. अशा पद्धतीने माझा परिवार वाढत गेला. पुढे परिवार वाढत गेल्यानंतर मग लोक आवडीने माझ्याकडे वाढदिवस साजरे करायला लागले, त्यांचे आनंदाचे कार्यक्रम आमच्याकडे साजरे करायला लागले, लग्नाचे वाढदिवस करायला लागले, वर्षश्राद्ध सुद्धा आमच्याकडे करायला लागले. का तर लोक म्हणायचे वर्षश्राद्ध असल्यावर लोक असं म्हणतात की ते भूतून मागे लागतं, मग अन्न कोण खात नाही ते. आम्ही म्हणलं आम्हाला काही अडचण नाही, आम्ही खाऊ शकतो. आमच्या मुलांना अन्न, पोटाची भूक महत्त्वाची, ते वर्षश्राद्धाचं अन्न आहे का वाढदिवसाचं अन्न आहे हे महत्त्वाचं नाही. त्यामुळं मग आमच्याकडे लोक यायला लागली, परिवार वाढायला लागला, पारदर्शक काम असल्यामुळं लोकांना, आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकांना कौतुक काय वाटायचं, ही एवढी उच्च शिक्षित मुलगी, म्हणजे एवढं जबरदस्त हिच्याकडे लीडर क्वालिटी असताना ही त्याचा प्रोफेशनल यूज न करता ही या पद्धतीने पुढे जाते. त्यामुळे काही एज्युकेटेड लोकांचा मला चांगला सपोर्ट पण मिळायचा, कौतुक पण ते करायचे. बरेच काही डिमोटिवेट करणारे सुद्धा प्रसंग यायचे, पण मी त्याला कुठेही न डगमगता फक्त या मुलांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवायचे आणि काम करायचे. मग असं करत करत आपला परिवार वाढला. आज आमच्याकडे ATG 12A CSR1 आहे, ज्या माध्यमातून लोकांना टॅक्सला बेनिफिट मिळू शकतो. CSR1च्या माध्यमातून कंपनी आमच्याकडे CSR फंडिंग करतात, ज्यामुळं तुम्ही बघू शकता आता ज्यांनी माझी शाळा पत्र्याच्या 4 रूममध्ये पाहिलेली आहे ते आज कौतुक करतात की आज माझं स्वतःचं घरसुद्धा एवढं मोठं नाही आहे, परंतु माझी शाळा एवढी मोठी आहे. आणि ती केवळ आपण आजपर्यंत जे ट्रान्सपरंट काम केलं, प्रामाणिकपणाने काम केलं, त्यामुळंच आज आपण इथपर्यंत पोचू शकलेलो आहोत.
याच्यामध्ये पाहिलं की आई होणं हे किती खूप महत्त्वाचं आहे की ईश्वराने जे दिलेलं आहे. कारण परमेश्वराला प्रत्येक ठिकाणी जाता येत नव्हतं. पण जी मूकबधीर विद्यार्थी असतात, जी मुलं असतात, ज्या मुली असतात, यांचं आई होणं या मुलाखतीमध्ये आपण पाहत आहोत. अजून एक मॅडम प्रश्न आहे, जो महाराष्ट्राची जनता आहे हां. किंवा महाराष्ट्राची तरुण पिढी आहे, जे पालक आहेत, यांना आपण काय सांगू शकताय? खरं तर पालकांना मी असं सांगेल की आता आमचे आईवडील ज्यावेळेला पालक होते आमचे, त्यावेळेला त्यांनी आम्हाला नेहमी एक गोष्ट शिकवली. म्हणजे त्यांच्या नजरेला आम्ही घाबरायचो. त्यांनी डोळे मोठे केले की आम्ही गप्प बसायचो. आत्ताची पिढी तशी नाही आहे. त्यामुळे तुम्ही आत्ताच्या पिढीला काय करा, जेव्हापासून त्यांना कळतंय हा मोबाईल आहे, हा टी व्ही आहे, तेव्हापासून तो त्यांच्याकडून काढून घ्या. कारण मोबाईल, टी व्ही हे त्यांना घडवण्यापेक्षा बिघडवणारी साधनं आहेत. त्यांच्याशी तुम्ही मैत्री करा. त्यांना तुम्ही मैदानावर खेळायला घेऊन जा. कारण आम्ही असं होतो की आम्हाला कुठून गल्लीतून शोधून आणावं लागायचं. म्हणजे आम्ही एवढे मातीने रेडबडलेले असायचो, एवढं हे म्हणजे त्यावेळेला अशा पद्धतीचे खेळ होते. आता खरं तर तसं नाही आहे. तर मी आत्ताच्या पालकांना हा संदेश देईल की तुम्ही मुलांचे मित्र बना. तुम्ही जर त्यांचे पालक बनायला जाल तर ते ॲग्रेसिव्हली तुमच्या अगेन्स्ट काही ना काही करतील. पण तुम्ही जर त्यांचे मित्र बनाल तर नक्की ते तुमचे मित्रमैत्रिणी बनतील. आणि आत्ताच्या तरुण वर्गाला मी हे सांगेल की सामाजिक बांधिलकी म्हणून कुठे ना कुठे तुम्ही जा. म्हणजे ज्या वेळेला आता कॉम्पिटिशनचं युग आहे, आपण बघतो की 1 मार्क कमी पडला, 2 मार्क कमी पडला किंवा तुमचा CETला नंबर नाही लागला, JEE क्रॅक नाही केली म्हणून आत्महत्या करणारी मुलं आहेत. जीवन इतकं सुंदर आहे आणि 1-1 मार्कासाठी हे आत्महत्या करतात. जेव्हा तुम्हाला आत्महत्या करावीशी वाटेल ना, तेव्हा तुम्ही माझ्या लेकरांकडे या. का या? त्या लेकरांना कान आहे पण ऐकू शकत नाही, तोंड आहे पण बोलू शकत नाही, तरीही ते त्यांच्या आयुष्यात दुसऱ्यांनी दिलेल्या जुन्या कपड्यांवर खुश आहेत. त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे, त्यांच्याकडे लॅपटॉप नाही आहे, परंतु जगण्याची एक खूप मोठी जिद्द आहे. ती जिद्द तुम्ही बाळगा आणि तुम्ही नक्की तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस व्हाल. पण कधी ज्यावेळेला तुम्ही फ्रस्ट्रेशन काढाल, ते फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी तुम्ही माझ्या शाळेत या, माझ्या मुलांना. म्हणजे आपण पाहिलं की प्रत्येकाला दुःख आहे आणि ते दुःख दूर करण्यासाठी आनंद जो आहे तो या एकदा शाळेला व्हिजिट द्यावी. प्रत्येकाचे वाढदिवस असतील, लग्न सोहळा असतील, कोणताही कौटुंबिक कार्यक्रम असेल तर एकदा प्रत्येक नागरिकाने म्हणा, प्रत्येक कुटुंबाने या ठिकाणी येऊन हा साजरा करावा आणि त्या मूकबधीर जी मुलं आहेत या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित व्हावा हे प्रत्येकाला वाटत असेल आणि स्वतः समाधानी व्हायचं असेल तर प्रत्येकाने या शाळेला व्हिजिट द्यावी. आज आपण पाहिलं की निवासी मूकबधीर विद्यालय चालवताना ज्या ज्या काही भावना आहेत, संचालिका आहेत, त्यांनी त्यांचं मत स्पष्ट केलेलं आहे. तर याच्यातूनच काय होणार आहे की प्रत्येक एकमेकाला मदत करणार आहोत आणि महाराष्ट्राचा नक्कीच या ठिकाणी विकास होणार आहे. मॅडम, आपण आज ठिकाणी या चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल चॅनलच्या वतीने आपल्या